आपण आज केळीच्या सालीचं खत म्हणून कसा उपयोग करूया ते बघूया। तुम्ही फुलाच्या झाडामध्ये साईडला असे ताजे ताजे बारीक बारीक कापून तुम्ही असे पानं साली केळीच्या अशा टाकू शकता साईडला कुंडीच्या, कारण उन्हाळा असल्यामुळे फंगस वगैरे काही लागत नाही, लवकर सुकतात ते आणि हळूहळू झाडांना पाणीसुद्धा मिळते। बघा हे वाळलेली साल किती दिवसाची टाकलेली होती इथं प्लांटमध्ये। आणि जास्वंदाच्या झाडावर खूप उत्तम रिझल्ट मिळतात। 2-3 प्रकार तुम्हाला सांगते आणि एक तुम्ही सुकून याची पावडर बनवून ठेवू शकता, म्हणजे आपल्याला पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातसुद्धा कामात येईल। दुसरं म्हणजे बघा, तुम्ही आता 1 लिटर पाण्यात आता 2-3 दिवस अशा साली भिजू घालायच्या आणि ते साली छान भिजले। हे जे केळीचे साली आहे खूप दिवसाच्या कुजलेले आहे, म्हणजे याला बरेच महिन्यापूर्वी मी टाकलेलं होतं आणि विसरली होती। याच्यात गुळाचा खडा थोडासा आणि साली भरलेला आहे। हे बघा आता मी मगमध्ये एकदम खाली मगाला म्हणजे अर्ध्या मगपेक्षा सुद्धा कमी घेतलं आणि हे पांढरी कलरची बकेट, माझं माप नसते, मी अंदाजानं करत असते, पण तुम्हाला दाखवायसाठी म्हणून थोडंसं तुम्हाला दाखवते, कारण हे जुनं खत आहे म्हणून। तुम्ही जर ताज्या साली असेल 3-4 पट पाणी भिजू घातलं तरी तुमचं खत छान तयार होईल आणि याच्यामध्ये गुणधर्म इतके जास्त असते ना, नक्कीच तुमच्या झाडाला फुलं येईल। जास्वंदाच्या झाडाला खूप रिझल्ट मिळतात, तर ह्या सर्वच झाडांना फुलं येण्यासाठी मदत होईल। आणि माझ्या झाडाला बघा कळ्या तर भरपूर आल्या, काही झाडांनी नवीन ग्रोथ घेतलेली आहे, काही वेळेस वेळसुद्धा लागते कळ्या यायला। तुम्ही अशी घाई करू नका की तुमच्या झाडाला फुलं आले नाही, तुमच्या झाडाला नक्की फुलं येईल या खताने, कारण केळीच्या झाडामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, ते झाडांना पोषक तत्वही पुरत राहतात आणि फुलांचे प्रमाण वाढवण्याचं काम करते आणि फळांचा दर्जासुद्धा सुधारते आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुधारते। आपल्या मातीची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्यामुळे आपले झाडं हेल्दी राहतात। तुम्ही बघा आता माझ्या सकाळी सकाळी या झाडांना फुलं आल्याने कळ्या भरपूर आलेल्या आहे, कारण हे काम मी सकाळी सकाळी करत आहे। काही वेळानंतर हे झाडं फुलांनी भरलेले असतात आणि खूप सुंदर फुलं येतात ह्या घरगुती खतांच्या उपयोगानं। बघा मिली बघा आता उन्हाळ्याचे लागतात, हे तुम्हाला अशी कीड दिसली ना लगेच काढून टाका, ते कारण पसरणार नाही आणि त्यांना उन्हाचं काहीच होत नाही। ह्या कीडला हे उन्हातच तयार होते, जास्त झाडांना दिसून येते। आणि बघा सर्व झाडं खूप हेल्दी तयार झालेले आहे माझे। आणि तुमच्या झाडाला फुलं येत नसेल एकतर उन्हात ठेवा, तरी फुलं येत नसेल तर झाडांची थोडी कटाई करा आणि असे घरगुती खतांचा उपयोग करा, तुमच्या झाडाला फुलं हे 100% येणार आहे। कारण कधी कधी झाडांची ग्रोथ पूर्ण व्हायची राहते आणि आपण घाई करतो, पण आपण जर व्यवस्थित काळजी घेऊ झाडांची तर झाडं आपल्याला फुलं हे देणारच। जास्वंदाच्या झाडाला बघा भरपूर प्रमाणात कळ्या आलेल्या आहे आणि चमकसुद्धा बघा किती जास्त प्रमाणात आहे। कोणत्याही केमिकलयुक्त खताचा वापर मी कधीही केलेला नाही, फक्त ऑर्गॅनिक खताचा उपयोग करून माझ्या झाडाला भरपूर फुलं येत आहे। सुरुवातीला माझ्या झाडाला येत नसते, पण हे कामं एक दिवस नाही तर वारंवार आपल्याला करत राहावं लागते। वेगवेगळ्या प्रकारचे खत द्यायचे, 15 दिवसातून हे दिलं तर 15 दिवसातून वेगळं द्यायचं। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आवडलं